हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज एक मस्तपैकी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते. आज आहे नव्या नित्याची फ्रेंड ईश्वरी, तिचा बड्डे. ॲक्च्युली बड्डे आहे नंतर, पण तिला ईश्वरीलाच ह्या त्यांच्या फ्रेंड्सना पार्टी द्यायची होती बड्डेची. त्याच्यामुळे आज आम्ही चाललो ईश्वरीचा बड्डे सेलिब्रेशन करायला. त्यामुळे नव्या नित्या, ईश्वरी, स्पृहा असे सगळे मिळून त्यांचा ईश्वरीचा बड्डे सेलिब्रेट करणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा जाणार होतो. त्याच्यामुळे त्या दोघींची तयारी चाललेली होती आणि वेकेशनमध्ये आता त्या भेटणार होत्या, त्यामुळे सगळ्याजणी खूप एक्साईट होत्या आणि कधी भेटतोय, कधी गप्पा मारतोय, कधी मस्ती करतोय असं सगळं चालू होतं. फायनली आम्ही गेलो पॉकेट कॅफेला ईश्वरीचा बड्डे सेलिब्रेट करायला. ईश्वरी, तिचा भाऊ आणि ईश्वरीची मम्मा आमची वाट बघत होते आणि मग आम्ही गेलो तिथे बड्डेची पार्टी करण्यासाठी. खूप मजा मस्ती धमाल केली सगळ्या मुलींनी आणि खूप दिवसांनी भेटले होते, त्याच्यामुळे त्यांची एक्साइटमेंट, त्यांच्या गप्पा तर खूपच चालू होत्या. त्यांना समजत नव्हतं काय खायचं काय नाही. प्रत्येकाने आपापल्या एक एक ऑर्डर्स सुरू केल्या की आम्हाला हे खायचं आहे, ते खायचं आहे आणि इतक्या त्यांच्या गप्पा मजा मस्ती चालू होती. आधी स्पृहा आली नव्हती, थोड्या वेळाने स्पृहासुद्धा आमच्या पार्टीला जॉईन झाली आणि मग त्यांची तर अजूनच मजा मस्ती सुरू झाली, कारण का खूप दिवसांनी सगळीजणं भेटणार होती. कारण का स्कूल संपलं होतं आणि खूप दिवसांनी आपण सगळे फ्रेंड्स भेटतोय, आपण पार्टी करतोय, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते खूपच मोठी गोष्ट होती आणि खूप एक्साइटमेंटसुद्धा होती आणि ते सगळी त्यांची फ्रेंडशिप बघून आम्हालासुद्धा खूप छान वाटत होतं. फायनली आम्ही ईश्वरीचा केक कटिंग करायला घेतला. मस्तपैकी छान तिच्या फेवरेट चॉकलेट केक होता आणि त्या सगळ्यांचाच होता, म्हणजे फेवरेट केक तो. आणि त्याच्यानंतर त्यांचं सगळ्यांचं चाललं होतं की कधी केक कापायचा आणि कधी आम्ही तो खाणार. त्याच्यामुळे त्यांचं सगळ्यांनी चाललेलं की लवकर केक कापूया, लवकर केक कापूया असं सगळं होतं. आणि मग आम्ही केक कटिंग करायला सुरुवात केली. नव्या नित्या, स्पृहा खूप मस्त. त्यांना तर असं वाटत होतं की कधी ईश्वरी केक कटिंग करते, तर नव्या लगेच तिला बोलले की तू काप लवकर, मला खायचा आहे तो केक. अशाने तिने सुद्धा तिला केक कटिंग करायला हेल्प केली आणि मग सगळ्या मस्तपैकी एकमेकींना केक भरवून वगैरे त्यांनी एवढं त्यांचं बड्डे सेलिब्रेशन केलं. इतक्या लहान वयात त्यांची ही अशी बॉन्डिंग बघून खूप छान वाटलं. खूप मस्त वाटलं की एवढ्या लहान वयातसुद्धा त्या चौघीजणी एकमेकींशी इतक्या कनेक्ट आहेत. ते ते बघून खरंच खूप छान वाटत होतं आणि त्यांची ती मस्ती बघून तर असं वाटत होतं की आपण पण लहान व्हावं, एवढी त्यांची धमाल चालू होती. तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मग एक ह्यांच्या ऑर्डर्स चालू झाल्या, आम्हाला हे खायचं आहे, आम्हाला ते खायचं आहे, असं करत करत एक त्यांनी त्यांचे चौघींनी फेवरेट प्रत्येक पदार्थ मागवला आणि तसं त्यांनी त्या एन्जॉयसुद्धा केला आणि खूप दिवसांची त्यांची ती भेट आणि गप्पा आणि मस्ती जी चालू होती ती काही संभायचं नावच घेत नव्हतं. म्हणजे आम्हालाच असं सांगायला लागलं होतं की बस तुम्ही आता आवरा, लवकर आपल्याला घरी जायचं आहे. पण नाही, त्यांना अजून थांबायचं होतं. परत हे प्लॅनिंग असतानासुद्धा त्यांचं नेक्स्ट प्लॅनिंग चालू होतं. मग नव्या नित्या आणि स्पृहानी ईश्वरीला एक बड्डे गिफ्ट दिलं आणि ते बड्डे गिफ्ट दिलं आहे तर ते कसं वापरायचं त्याचे इन्स्ट्रक्शन पण ह्याच तिला देत होत्या आणि सांगत होत्या की हे अशा पद्धतीने यूज करायचं. म्हणजे काय त्यांना असं मजाच चाललेली आणि ते सगळं झाल्यानंतर ती पार्टी आम्ही एन्जॉय करून मग आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडत नाही तोच त्यांना सांगितलं जरा एक छोटासा पिक्चर तुमच्या सगळ्यांचा क्लिक करूया. तर त्यांची मस्ती काय संपतच नव्हती. कितीतरी जबरदस्ती करून त्यांना एक फोटो काढण्यासाठी उभी केली, कारण का कोणीही एका जागी स्थिर उभं राहायला तयार नव्हतं. फोटो काढायला घेतला तर फोटोमध्ये सुद्धा त्यांची नाटकं चालू झाली. असाच फोटो काढायचा आहे, तसाच फोटो काढायचा आहे. लहान मुलांचं काय वेगळंच असतं ना, त्यांना किती काय सांगितलं तरी ते त्यांच्या मनाने करत असतात. अशा पद्धतीने कसेबसे काहीतरी असे त्यांचे फोटोज, त्यांच्या सगळ्या त्या मेमरीज आम्ही कलेक्ट करत होतो. तरीसुद्धा त्याच्यामध्ये परत ते आपलं की नाही, आम्हाला अजून खेळायचं आहे, आम्हाला अजून खेळायचं आहे. किती वेळ झाला तरीसुद्धा ह्यांचं खेळणं काही थांबत नव्हतं. खूप छान वाटत होतं की ह्यांची ही बॉन्डिंग अशीच कायम राहू देत. असं खरंच चांगलं होतं की एवढ्या लहान वयात एवढी चांगली फ्रेंडशिप वगैरे त्यांची खूप छान वाटत होती. अशा पद्धतीने एकदम सिंपल सोबर असा छानपैकी नव्याने त्या स्पृहाने ईश्वरीचा बड्डे सेलिब्रेट केला. ईश्वरीने त्यांना आपली बड्डे ट्रीट दिली. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि अशा पद्धतीने आमच्या आजची बड्डे पार्टीची ही ट्रीट पूर्ण झाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा. थँक्यू. परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.